श्री सद्गुरू बाळूमामा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 23वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। कारंजा तालुका निपाणी येथील श्री सद्गुरू बाळूमामा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 23वी सर्वसाधारण वार्षिक सभा बाळासाहेब पसारे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक रामचंद्र खोत यांनी केल्यानंतर अहवाल सालात निधन पावलेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे, संचालिका शांता खोत व वैशाली पुजारी यांच्या हस्ते सद्गुरू बाळूमामा प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। त्यानंतर सन 2024 ते 2025 सालातील नफा तोटा अंदाजपत्रकासह अहवाल वाचन करतेवेळी सेक्रेटरी कपिल कलावंत म्हणाले, संस्थेने सर्वसामान्य गोरगरीब सभासदांची नेहमीच हित जोपासला आहे। संस्थेची सभासद संख्या 447, भाग भांडवल 23,25,750 रुपये, निधी 98,80,717 रुपये, ठेवी 6,14,83,740 रुपये। संस्थेने अहवाल सालात 4,84,13,135 रुपयांचं कर्ज वितरण केलं आहे। संस्थेला निव्वळ नफा 17,14,158 रुपये झाला असून संस्थेच्या सभासदांना यावर्षी 12% लाभांश देणार असल्याचं सांगितलं। संस्थेचे संस्थापक चेअरमन आप्पासो सावंत म्हणाले की संस्था गोरगरीब व सामान्यांना बरोबर घेऊन जाणारी आहे। संस्थेने अनेक टप्पे पार करीत आज यशाच्या उंच शिखरावर पोहोचली आहे। संस्थेची स्व इमारत व सभागृह सर्वांच्या सहकार्याने पूर्ण झाला आहे। नवीन PKPSला मंजुरी मिळाली असून लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सेवा उपलब्ध करणार असल्याचं सांगितलं। या वार्षिक सभेचे औचित्य साधून कारंजा ग्रामपंचायत अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल स्वाती कांबळे, उपाध्यक्षपदी सुभाष ठकाणे, मराठी शाळा सुधारणा समिती अध्यक्षपदी सिद्धू गावडे, MBBS साठी निवड झालेले शिवतेज कदम यांच्यासह सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बाळासाहेब पसारे, अरविंद खराडे, प्रकाश हांडे, प्रकाश चव्हाण, यशवंत गावडे, महादेव दिंडे यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले। सभेस व्हाईस चेअरमन म्हाळू गावडे, संचालक खानू गावडे, सुरेंद्र नरगट्टे, शाहू मुरकुंडे, शिवानंद जंगम, सदाशिव गळदगे, मल्लाप्पा एडवे, संभाजी वडर, आवण्णा गावडे, आप्पासाहेब पुजारी, बाबासाहेब खराडे, भाऊसाहेब खोत, बाळासो गावडे, सुखदेव धनगर, सभासद, कर्मचारी वर्ग व हितचिंतक उपस्थित होते। आभार संचालक सुरेश कोणे यांनी मानले। कारंजाहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे। आमचं संचालक काय चर्चा करतात, संस्थेला कुठं वाढवायचा एवढं दर जास्त नको, एवढे काय सगळं म्हणजे असं संचालक सगळं एक वृत्तीनं आहे। आणि बघा असं करत संस्था चालली। पाठीमागे आता सोसायटी एक मंजूर करून नाही, चिंगळे सरांनी सोसायटी मंजूर करून दिल्या। PKPS सोसायटी चिंगळे सरांनी मंजूर करून दिलं, म्हणजे त्याचं नाव घ्यायला पाहिजे। त्यांनी 1,000 इतकी अल्पमुदतीची गुंतवणूक जास्तीत जास्त व्याजदराने केली आहे। कर्जे अहवाल सालात संस्थेचे कर्ज जमा नावे खर्च होऊन दिनांक 31/3/2025 अखेर संस्थेकडे विविध प्रकारचे कर्ज रुपये 4,84,13,135 इतके येणे आहे। सभासदांना संचालक मंडळाच्या विचार विनिमयाने शेतीसाठी व इतर व्यापार व्यवसायासाठी तत्परतेने विनाविलंब कर्ज पुरवठा योग्य त्या व्याजदराने केलेला आहे। नफा स्पर्धात्मक परिस्थिती व सहकार क्षेत्रातील अनेक अडचणीवर मात करीत अहवाल अखेर सर्व खर्च वजा करता दिनांक 31/3/2025 अखेर रुपये 17,14,758 इतका नफा संस्थेत झाला आहे।